प्रकारचे 5 वाजता एकदम ट्रॅडिशनल मॅडमने दिवे बंद वेस्ट गेट वरून आत चालले आपण वेस्ट गेट. आम्ही आता समुद्रकिनारी आलेलो आहे या इथे स्नान करण्यासाठी आणि इथला देखावा बघा. ओम नमः शिवाय. भाविकांची आलोट गर्दी या इथे झालेली आहे आणि हे सर्वजण स्फटिकलिंगाचं दर्शन झाल्यानंतर समुद्रस्नान या इथे करायला आले आहे. अशीच या इथे पद्धत आहे. तर हे समुद्रस्नान केल्यानंतर आपल्याला नॉर्थ गेटमधनं जाऊन 22 कुंडांमधनं आपल्याला स्नान करून मग रामनाथ स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे. म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांनी स्थापन केलेल्या शिवलिंगाचं दर्शन आपल्याला घ्यायला मिळणार आहे आणि हे आपलं खूप मोठं भाग्य आहे. खूप वर्षांची ही इच्छा होती. जेव्हापासून या ठिकाणाबद्दल माहिती कळली तेव्हापासून म्हणजे अगदी हे केलं तर रामायण जेव्हा सिरियल बघितली रामानंद सागर यांची तेव्हापासून वाटत होतं की अरे प्रभू रामचंद्रांनी स्थापन केलेलं शिवलिंग जर का आपल्याला बघायला मिळालं तर काय. आणि मग नंतर हे बाईकिंगचं वेळ सुरू झाल्यानंतर मग ठरवलं होतं की अरे बाईकवरनं यायचं आपल्याला. आणि फायनली बाईकवरनं आलेलो या इथे आणि समुद्रस्नान झालेलं आहे माझं. मॅडम पण समुद्रस्नान करतायत आता. आणि आमच्या मातोश्रींनी आणलेली गंगा या इथे प्रथेप्रमाणे आम्ही विसर्जित केलेली आहे. आणि या इथली वाळू काशी विश्वनाथाला वाहणार ती वाळू. म्हणजे माझ्या आईची एक काशी यात्रा पूर्ण होणार. कारण आई गेली होती तिथून तिने गंगा आणली होती काशीहून. ती आता आम्ही रामेश्वरला या इथे समर्पित केली. रामेश्वरला या इथं वाळू घेणार, इथून अयोध्येला जाणार. म्हणजे ही पूर्ण एक प्रदक्षिणा झाली माझ्या आईची. छान मजा करतोय बघा. दिसतोय का तुम्हाला? या इथे वाचलंय गड्डूची आंघोळ चाललेली आहे मस्तपैकी. अतिशय सुंदर असं दर्शन झालेलं आहे या इथे. आणि आता इथून आम्ही निघणार हॉटेलवर जाणार, कपडे चेंज करणार आणि परत मग त्या गेटने आत येणार आणि 22 कुंडांचे स्नान करून मग आम्ही परत प्रभू श्री रामचंद्रांनी वाळूच्या बनवलेल्या लिंगाची जी स्थापना केली, जे नंतर
जे नंतर हनुमानाला सांगितलेलं होतं दुसरं लिंग घेऊन यायला हिमालयातनं, ते त्याने आणलं. पण तो येईपर्यंत मुहूर्ताप्रमाणे ऋषींनी सांगितल्याप्रमाणे या वाळूच्या लिंगाची प्रतिष्ठापना झालेली होती. नंतर प्रयत्न केला हनुमानाने ते लिंग उचलून दुसरीकडे स्थापन करायचा, पण ते प्रभू श्रीरामांनी स्थापित केलेलं लिंग आणि सीता मातेनी जी वाळू तयार केली होती त्यापासून बनवलेलं लिंग, त्यामुळे ते कुठली ग नाही आपल्याला पाहिजे ती. अरे माया बघ ना मला काय ए बाई ये. और ये दे ये होय पैसे मॅडम देतात.